नमस्कार, मी कळशीमापा हांगासर रावता। दरवर्षी प्रमाणे आमच्या ह्या एक अशेंच पाणी भरता। म्हाका 2 भयणी आसात। एक भयण माझी 12वीन शिकता पेडण्या, तर दुसरी भयण माझी तोर्शा शिकता 5वी। शाळेन आमकां वचूंक मेळना ना असंच पाणी भरल्यामुळे। तसेच माझे गेल्या वर्साचे 2 पेपर रावले। हांव आतां सेकंड इयरान आसा, पण असोच सतत पावस पडल्यामुळे लेट पावस पडलो, त्यामुळे माझे 2 पेपर रावले। ते आता पेपर हांव आतां ताचे 2 पेपर सोडयता जाल्यार म्हाका ते पैसे भरपाचे पडटले। आतां म्हाका ते आतां 3ऱ्या वर्सा म्हाका ते पेपर ते दिवचे पडटले। थंयसर तो काळ आसता ह्या वर्सा मेरेन तो परत म्हाका ती स्टडी करपाची पडटली। थंयसर मागीर परत जर हांव फेल जालें तर हेचीय म्हाका भंय आसता। अभ्यासाचो आमचो खूपच नुकसान जाल्लेलो आसा। म्हाजा न्हू तर म्हाज्या 2 भयणींचो आसा तसाच नुकसान जायत आसता। दरवर्षी असाच जायत आसता। तशीच माझी एक आमच्या घरान एक माझी जाणटेली आजी आसा, ती तशी खूप शीक आसता। गेल्या 2 दिसां आदींच ती शीक जाल्लेली खूप, तेन्ना आमकां मोठो प्रश्न पडलेलो। आतां इतकी शीक जाली की आमी तिका व्हरपाचें कशें हेंच आमकां कळनासलें, कित्याक पाणी खूप भरलेलें न्हय। आनी मागीर आमी फायर ब्रिगेडीक फोन केलो आनी तेंच्यांनी मागीर आजये सकट आमकां पलतडी पावयली। त्या खातीर आमकां तिका बेगीन डॉक्टरा कडेन व्हरोन हाडपाची पडली। औषध पाणयाचें पळयतलें जाल्यार आमकां ते ना, कित्याक परत पाणी येत तर मागीर आमी थंय धडकतलीं आसली। अशेंच पाणी भरत रावता म्हणून गेल्या वर्सा प्रवीण आर्लेकर सरांनी हयसर येवन बघला, पण पूल बांदता पूण असं सांगला सुद्दां, पण तेका फुडें तेंच्यांनी काय केलां काय जालां तर म्हाकाय काय खबर ना, कित्याक त्या पुलाचं काम अजून सुरू करूंक नाता। तशीच आमच्या आजयेची वखदां जी आसता, जी 8-8 दिसांनी हाडपाची पडटात, ती घरानय खूप दिवस दवरपाक जायना। ती 8 दिसां भितर घेवपाक जाय अशें डॉक्टरान सांगलेलें आसा। थोडी वखदां आसता ती फ्रिजान बी दवरपाची आसता, पूण ती त्याच टायमाक घेवन सोंपोवपाची आसता। त्यासाठी आमची औषध पाणयाचे खूप हाल जाता आनी आमचो लोकां पासून संपर्क तुटता। कितें सांगतला तर ना, नुस्तें मेळना, दूध मेळना, भाजी मेळना। या पाणी भरत असल्या कारणाने आम्हाला पलीकडे जाऊन राहता येत नाही, कारण आमची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही। या पाण्यामुळे सगळ्यात मोठा मला नुकसान झालेलं आहे ते म्हणजे 2022मध्ये आमचे वडील स्वतंत्र सैनिक असल्या कारणाने त्यांच्या योजनेतून मला नोकरीसाठी अपॉइंटमेंट लेटर आलं होतं। परंतु दुर्दैव एवढं की ज्यावेळी जॉईन होण्याच्या वेळी मला मडगाव या ठिकाणी माझं पोस्टिंग होतं, मडगाव कलेक्टरमध्ये, आणि नदीला पाणी भरून जायचं होतं। त्यावेळी वर्षी एवढं 22मध्ये पाणी भरलं होतं, 27 दिवस आम्ही पलीकडे अडकलो होतो नदी, सतत लोकांच्या संपर्काविना। मला पलीकडे जाताच आलं नाही। ठराविक मुदतीत मला तिथे कामाला नोकरीवर जॉईन होता आलं नाही। त्याच्यानंतर माझी आई जी तिचं वय आता नाही म्हणतात 47 वर्ष आहे, ही आजारी पडली या सगळ्या व्यवहारामुळे। तिला औषध पाणी व्यवस्थित देता आलं नाही, नदीला पाणी भरलं होतं, पलीकडे जाता येत नाही, त्यामुळे ती भरपूर आजारी पडली आणि जवळजवळ 3-4 महिने मला तिच्यासाठी घरातच राहावं लागलं। इथून जवळजवळ मडगाव 80 किलोमीटर दूर जाणं मला शक्य नव्हतं। त्यामुळे मला या परिस्थितीमुळे मला माझी हातात आलेली नोकरी मला गमवावी लागली होती।